नमस्कार मित्रांनो, मी स्वाती. स्वागत आहे माझं YouTube चॅनलवरती. आज बनवूया पाट्यावरती वाटलेल्या मसाल्याची अंडा करी. हे आपण साहित्य घेतलंय: खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, कांदे आणि हा आपला घरगुती माया मसाला आणि हे अंडे. चला अंडे बॉईल करायला लावूया. आता लावूया गॅस. ठेवूया आपल्याला टोप. थोडं पाणी ओतूया. पण अंडी सोडून देऊया. आता ठेवूया आपण झाकण आणि तोपर्यंत पाट्यावरती वाटण्याची तयारी करूया. हा आला आपला पाटा आणि हा आपला वरवंटा. पहिला आपण पाटा वरवंटा धुवून घेऊया. अद्रक आपण त्याला ठेचून घेऊया. लसूण, आता आपण ताजी अद्रक लसणाची पेस्ट बनवूया. आता आपली पेस्ट बघा किती बारीक झाली आहे वाटून. आता आपण तिला काढून घेऊया. तुम्ही पाट्यावरच्या मसाल्याचं जेवण कधी खाल्लं होतं शेवटला? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता आपली अद्रक लसणाची पेस्ट किती छान झाली आहे बघा. तुम्हालाही पाट्यावरती वाटलेल्या मसाल्याची जर चव खायची असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी आता ऑर्डरही घेते. आता खोबरं वाटून घेऊया. आपण आधी ठेचून घेऊया त्याला. खोबरं ठेचून झालंय. आता आपण त्याला घसरा देऊया थोडं पाण्याचा शिंपडा मारून. खोबरं झालंय आता बारीक करून. बघ ही आली आपली आता कोथिंबीर. घरगुती होममेड बनवलेला माया मसाला. बघू शकता मसाल्याचा रंग. हा मसाला पाहिजे नसेल तर खालच्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि हा मसाला घरगुती आहे. याच्यामध्ये 3 प्रकारच्या मिरच्या आहेत, 30 प्रकारचे खडे मसाले आहेत, सुकं खोबरं, लसूण आणि स्पेशली गिरणीवरचा मसाला नाही आहे. हा डंकावरती कुटलेला मसाला आहे म्हणून याची चव खूप वेगळी लागते आणि कालवणामध्ये तिखटपणा आणि रंग खूप छान येतो. आता आपण थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला एकजीव करून वाटून घेणार आहे. आता 2 घसरे झालेत. आपण एक अजून घसरा देऊ म्हणजे अजून छान प्रकारे बारीक होईल. तुमच्या घरी कोणाकोणाला येतं पाट्यावरती मसाला वाटायला नक्की सांगा. बघा किती छान प्रकारे एकदम बारीक झालाय. मिक्सरची गरज नाही आहे. असंच घरामध्ये मसाला पाट्यावरती वाटा म्हणजे हेल्दी राहाल तुम्ही सुद्धा. आणि मी जेव्हा सुद्धा पाट्यावरती मसाला वाटते ना तेव्हा मला माझ्या आजींची आठवण येते. तुम्हाला येते तुमच्या आजींची आठवण? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण हा आपला मसाला काढून घेऊया. लहानपणापासून पाट्यावरती जेवण खाल्लंय म्हणून मला पाट्यावरती वाटायची सवय आहे. किती छान प्रकारे मसाल्याचा गोळा झालेला आहे. हा मसाला आपण इथे ठेवू. त्या अद्रक लसणाची पेस्ट आणि वाटलेला मसाला आहे. त्या साठामध्ये आपण पाट्याचं पाणी टाकणार आहे आणि हेच पाणी मसाल्यात वापरतो आपण. बघा मी रोज असाच मसाला वाटते. माझ्या कालवणामध्ये असाच मसाला असतो. अद्रक लसणाची पेस्ट, वाटलेला मसाला आणि हे मसाल्याचं पाणी आहे. खूप छान टेस्टी कालवण होतं. खरं म्हणजे गावातल्या जेवणाची चव येते आपल्या जेवणाला. आता आपण अंडा करीची तयारी करूया. अंडे पण बॉईल झालेले आहेत. बघू शकता अंडी आपली शिजलेली आहेत. उकळी आली आहे छान. आणि आपण झाकण ठेवून गॅस बंद करून ठेवूया. चला आता ही आली आपली कढई. आधी आपण गॅस पेटून घेऊया. कढई ठेवूया. कढई तापली आपली. तेल टाकूया. कढीपत्ता धुवून घेऊन कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता असं शॅलो फ्राय झालं पाहिजे मस्त. कांदा टाकूया. आता आपण टाकूया मीठ. मिक्स करून घेऊया. आता आपण 1 साइड कांदा घेऊ आणि आता मसाल्यात तर वाटणामध्ये आपण मसाला टाकलेला आहे पण तरी येण्यासाठी आपण तेलामध्ये मसाला टाकूया थोडा. माया मसाला जर असेल तर इथं कोणताच मसाला टाकायची तुम्हाला गरज पडणार नाही. आणि आपल्या माया मसाल्याने मस्तपैकी कालवणाला आपल्या लाल तरी येईल. आणि माया मसाल्यातले असेच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आता आपण टाकूया हळद चवीनुसार. आता आपण टाकूया पाट्यावरती वाटलेली अद्रक लसणाची ताजी पेस्ट. तिला आपण मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी टाकू. थोडं पाणी टाकलं ना एकजीव होतं मसाला आपला सगळं. आपण सगळा मसाला एकजीव करण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं होतं. माया मसाल्याची तरी बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे असं रेड रेड आलेलं बघा. आता यामध्ये आपण पाट्यावरती वाटलेला मसाला टाकूया. हे बघा. आणि हे थोडं पाणी पाट्याचंच पाणी टाकायचं आहे कालवणामध्ये. याला आपण मिक्स करून घेऊ. एवढं असं पौष्टिक जेवण तुम्ही कधी खाल्लंय मला पाट्यावरचं जेवण. आणि जर चुलीवरचं जेवण असतं हेच अजून मज्जा आली असते एकदम.
आणि तुम्हाला असंच पाट्यावरची जर रेसिपीज खायच्या असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी आता ऑर्डर घ्यायला पण स्टार्टअप केलेलं आहे. मुंबईमध्ये असेल तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत पाट्यावरती वाटलेल्या जेवणाचं स्वाद तुम्हाला नक्कीच पोहोचवेल. आता बघा आपला हा जो मसाला आहे ना वाटलेला, ते ह्याला थोडंसं तेल सुटूस तोपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया. तोपर्यंत आपण अंडी सोलून घेऊया. अंडी आपली खूप छान कुक झालेत. बॉईल केलेली अंडी आपण सोलून घेतलेत. याला आपण हाफ कट करू. आता किती छान हाफ कट केलेत मी याला. आता आपण आपलं वाटण बघूया. छान परतलंय का असं बघा. वाटणाला किती छान असा रंग सुटलाय बघा. पाट्यावरती वाटलेल्या मसाल्याची चवच खूप वेगळी असते. आता आपण अंडी सोडूया वाटणमध्ये. बघा किती छान प्रकारे मी गार्निश केलंय त्याला. आणि थिकनेस वगैरे आपल्या अंदाजे ठेवायची, तुम्हाला जशी हवी आहे तशी. आणि जास्त हलवायचं नाही, थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं. मला जास्त पातळ नाही करायचं आणि त्याला हलक्या हाताने असं हलवून घ्यायचं. असं एकजीव करायचं असं चम्मच. एकदम हलक्या हाताने, म्हणजे तुमची अंडी पण तुटली नाही पाहिजे. थोडंसं अजून पाणी टाकूया, खूपच घट्ट झालं. बस. झाकण ठेवून आणि एक 5 मिनिटं आपण त्याला स्टीम करून ठेवूया. तोपर्यंत आपण गार्निशसाठी कोथिंबीर कट करूया. मस्त त्याला कोथिंबीर कापून घेऊया. आता आपण बघूया ह्याला उकळी आली की नाही. छान उकळी आली. सुगंध पण खूप छान येतोय. तरी बघा, तरी किती छान तरी आले बघा. सगळी आपली माया मसाल्याची कमाल आहे. तुम्हाला हवा असेल मसाला तर नक्की खालच्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि आपण ह्याला आता कट केलेली कोथिंबीर गार्निश टाकूया. हां, बारीक गॅस करून झाकण ठेवूया 5 मिनिटासाठी. अजून 10 मिनिटं झाले. आता आपण ताट उघडूया. वाव, बघा किती छान अशी तरी आली आहे. मला तरी खूप आवडते. एक नंबर लागते तरी भातासोबत खायला. बघू शकता तुम्ही की ग्रेव्ही किती थिक ठेवली आहे मी. फक्त माया मसाला टाकलाय, बाकी काहीच टाकलेलं नाहीये. तर पटकन तुम्ही आजच ऑर्डर करा. माया मसाला हा पाहिजे नसेल तर खालच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती. आपण पटकन माझ्या आहोंसाठी ताट वाढून घेऊया. आहोंसाठी ताट रेडी करते. एका साईडला राईस घेतलाय, इंद्रायणी राईस आहे हा. अंडी ठेवू एका साईडला आणि एका साईडला ग्रेव्ही ठेवू. ग्रेव्ही बघा ठीक आहे, मस्त छान. तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. थोडीशी आपण याला गार्निश करूया. ठेवूयात चपाती. ही माझ्या आहोंसाठी मी केलेली अंडा थाली तयार झालेली आहे. आपण आहोंना विचारूया कशी झाली. चला. अहो, ठीक आहे. अंडा करी थाली. अंडा थाली. हो. अरे वा. चपाती आहे, राईस आहे आणि हे अहो एकत्रच आहे, फक्त ग्रेव्ही वेगळी ठेवली आहे मी. अच्छा. आणि ते अंडे आहेत. फुल गरम आहे. इंद्रायणी राईस येतो. चला ट्राय करूया. चपाती बघा. आज पण शूट केलंच का? हो, आज पण शूट केलंय. ही अंडा करी. हो, ती अंडा करी आहे. रस्सा. ग्रेव्ही आहे ती अंड्याची. बॉईल आहे. हो, बॉईल अंडा आहे तो. छान झालंय. खूप मस्त केलंय. आता मी मस्त फुरसून बसतो आणि एन्जॉय करतो. तू पण बस माझ्यासोबत जेवायला. आले.